चला आज आपण बनवूया मस्त अशी भेंडीची भाजी। मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे, चांगली पुसून धुवून अर्धे अर्धे काप करून घेतलेले। चला आता ह्याच्यात टाकूया आपण लागणारं साहित्य। हे बघा, हे 2 टमाटे आहेत, हे 4-5 कांदे आहेत, हे हिंग आहे, लाल मिरची पावडर आहे, हळद आहे, बेसन आहे, जिरी आहे, मोहरी आहे, मीठ आहे, दही लागणार आहे शेवटी, आणि लिंबाचा रस, अद्रक, मिरची आणि भाजीसाठी तेल। चला मग आपण बघूया रेसिपीकडे। चला आता भेंडीत घालून घेऊया आपण ही लाल तिखट। 1-1.5 चमचा घातलंय। त्याच्यात घालूया आता आपण ही हळद, मोठा 1 चमचा हळद घातली आहे। त्याच्यात घालूया आता आपण थोडंसं हे मीठ, चवीनुसार घाला तुमच्या। आणि आता त्याच्यात घालूया आपण हे लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस घातला तरी चालतो असं। आणि त्याच्यानंतर घालणार आहोत आपण हे बेसन। आता हे बेसन आपण सगळीकडे असं पसरवून घेऊया। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। त्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचंय। असं तुम्ही असं करून घेतलं तरी जमेल असं। हे बघा, कढई ठेवली आहे गरम करायला। त्याच्यात आपण घालूया आता 2 मोठे चमचे तेल। तेल चांगलं गरम होऊ द्या। त्याच्यात घालूया आपण हे आपण मसाला लावलेली भेंडी। चला मग त्याच्यात घालून घेऊया। तेल गरम झाले, हे बेसन सगळंच टाकून घेऊया ह्याच्यात। हे सगळं असं एकजीव करायचं ह्याला। चला म्हणलं, बरेच दिवस झालं भेंडीचा रेसिपी नाहीये, मतलब भाजीची कोणतीच रेसिपी टाकली नाही, म्हणलं थोडंसं ट्राय करून बघावं आणि तुमच्याबरोबर शेअर करावं, म्हणून मी हे करते। कशी झाली तुम्ही बी करून बघा, आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तर ह्याला आपण 5 मिनटं वाफत ठेवू, कारण ह्याला जास्त नाही शिजवायची, 5 मिनटंच वाफेवर ठेवून घ्यायची ह्याला। तर मी ह्याला झाकण ठेवून ठेवते। हे बघा, ही भेंडी अशी मस्त झाली आहे वाफून, कारण ह्याला एकच वाफ द्यायची होती आपल्याला। आता ही भेंडी आपण काढून घेऊयात। हे बघा, त्याच कढईत आता आपण 2 चमचे तेल घालून घेऊयात। हे बघा असं। आता ह्याच्यात घालूया आपण जिरे। तेल गरम झाले की मस्त अशी जिरे घालूया। आता त्याच्यातच घालूया आपण ही मोहरी। आता हे चांगलं तडतडू द्या। आता हे झाले, ह्याच्यात थोडंसं घालूया आपण हिंग, जास्त नाही थोडंसंच घालूया। हिंग भाजीत टाकलेलं चांगलं असतं। आता त्याच्यात घालूया आपण हे कांदा, बारीक चिरलाय मी हा कांदा। ह्याला चांगला आपण हे करून घेऊया। कांदा चांगला लाल झालाय बघा। आता ह्याच्यात घालूया आपण टमाट्याची प्युरी। 3 टमाटे कापून घेतले, त्याच्यात हे घालूया। कांदा चांगला लाल झाला, त्याच्यात टमाट्याची प्युरी घातल्यानंतर त्याला आणखीन टेस्ट येणार आहे। ह्याला चांगलं परतवून घेऊया आपण। हे बघा, टमाट्याची प्युरी चांगली मिक्स झालेली आहे। आता ह्याच्यात घालूया आपण ही हिरवी मिरची आणि अद्रक थोडंसं घालूया, कारण तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी प्रमाणातच घातले आपण। हे चांगलं एकजीव होऊ द्या। अद्रक आणि मिरची त्याला 2 मिनटं हलवून घेऊया आता आपण। आणि नंतर मग हे बघा, चांगला हा मसाला एकजीव झाला आहे। त्याच्यात आता आपण घालून घेऊया हे फेटलेलं दही आणि थोडीशी लाल मिर्च, म्हणजे कलर येण्यासाठी। आता हे चांगलं एकजीव करून घेऊया आपण। चला म्हणलं, लई दिवस झालं ढाबा स्टाईल
भेंडी तुमच्याबरोबर शेअर करायची होती. हे बघा, हे असं मस्त झालंय. आता याला चांगलं 2 मिनटं चांगलं हलवून घेऊया आपण. हे बघा, ही ग्रेव्ही मस्त अशी भाजून झाली. आता ह्याच्यात आपण ही फ्राय केलेली भेंडी घालून घेऊया. चांगलं याला मस्त असं हलवून घेऊया आपण आता. हे बघा, असं व्हिडिओ मस्त झाली. आता याच्यात आपण चवीनुसार मस्त असं मीठ घालून घेऊया, कारण मगाशी पण घातले. आता आणखीन थोडंसं घालून घेऊया. आता ह्याची आपण एक वाफ काढूया. आपली भेंडी मस्त अशी फ्राय झाली, मतलब ग्रेव्ही टाईप भेंडी. कारण ढाबा स्टाईल भेंडी तुम्हीही करून बघा. चला मग, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की.